2019च्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत राजसाहेब ठाकरे यांनी विविध सभांच्या स्क्रीनवरती भाजपावाल्यांची काढ काढण्याचं काम राजसाहेब ठाकरे यांनी केलं होतं. भाजपावाल्यांची प्रत्येक क्लिप किंवा जिथे जिथे ते चुकलेत तिथे तिथे त्यांना समजदारी किंवा त्यांचं काय चुकलं आहे हे सांगण्याचं काम हे माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सभेमधून केलं सुद्धा होतं. परंतु आता लपवरे तो व्हिडिओ हे सुद्धा अवघ्या महाराष्ट्रामध्ये समोर आलंय. परंतु लावरे तो व्हिडिओ याच्या नंतर लपवरे तो व्हिडिओ हे कसं काय समोर आलं हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समीर खंडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा. तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सर्वेसर्वा माननीय राजसाहेब ठाकरे यांनी त्यावेळेला भाजपावरती हल्लाबोल करत नरेंद्र मोदी, अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेव्हा जे होते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती एक हल्लाबोल केला होता. याच राजसाहेब ठाकरे यांनी लावरे तो व्हिडिओची गर्जना किंवा याच्या मार्फत स्क्रीनवरती भर सभेमध्ये लोकांचं मनोरंजन सुद्धा केलं होतं आणि लोकांना त्यांनी दाखवून सुद्धा दिलं होतं की या अगोदर भाजपा काय म्हणाली होती आणि नक्की हे भाजपाने सगळं काही केलं आहे का. नरेंद्र मोदी यांचे व्हिडिओ, अमित शहा यांचे व्हिडिओ आणि देवेंद्र फडणवीस यांचे व्हिडिओ हे सत्यता याच्यामध्ये काय आहे हे पडताळण्यासाठी आणि लोकांसमोर दाखवण्यासाठी अशी ही कल्पना भर सभेमध्ये स्क्रीनवरती दाखवून लावरे तो व्हिडिओच्या मार्फत अवघ्या महाराष्ट्राच्या समोर ही राजसाहेब ठाकरे यांनी आणली होती. परंतु आता लपवरे तो व्हिडिओ असं बाकीचे लोक का म्हणत आहेत, तर काही दिवसापूर्वी माननीय राजसाहेब ठाकरे हे दिल्लीला अमित शहा यांची भेट सुद्धा त्यांनी घेतली. परंतु तिथे अमित साहेब ठाकरे सुद्धा गेले होते आणि ही भेट झाल्याच्या नंतर अवघ्या महाराष्ट्राला आता वाटलं की जशी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि वंचित जाणार आणि त्यांची महाविकास आघाडी एक तयार होणार, याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजसाहेब ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन कदाचित त्यांना तिथून बोलावणं सुद्धा आलं होतं आणि त्यांनी भाजपाबरोबर युती करण्याचं ठरलं सुद्धा त्यांचं होतं. परंतु काही कारणास्तव त्यांची युती अजून पण झाली सुद्धा नाही. परंतु दुसऱ्या काही चर्चांना येथे उदाहरण सुद्धा येत आहे की माननीय राजसाहेब ठाकरे यांनी युती का केली नाही. भाजपा बरोबर जर का युती जर का झाली जर का असती तर मनसेची मतं ही भाजपाला मिळाली असती. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती भाजपाला करायची आहे, परंतु एकही लोकसभेची जागा त्यांना द्यायची नाही असं समोर आलंय. परंतु जर का लोकसभेची एकही जागा जर का मनसेला दिली जर का नाही तर भाजपा ही मनसेची मतं कशी काय घेणार, इथे सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो. परंतु त्याच वेळेला राजसाहेब ठाकरे हे एका सभेमध्ये असं सुद्धा म्हणाले होते की मी प्रकाश आंबेडकर नाही, एक जागा द्या, दोन जागा द्या, तीन जागा द्या असं म्हणायला मी प्रकाश आंबेडकर नाही, मी स्वाभिमानी आहे. परंतु आता प्रकाश आंबेडकर त्यावेळेला सुद्धा स्वतः उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीकडून त्यांनी सर्वच उमेदवार दिले होते. परंतु आता राजसाहेब ठाकरे यांच्याकडे तेवढे उमेदवार आहेत का? एक सीट घ्या, दोन सीट द्या असं म्हणणारे राजसाहेब ठाकरे किंवा प्रकाश आंबेडकरांना तेव्हा टोमणा देणारे राजसाहेब ठाकरे यांना भाजपाने आता एकही सीट दिलेली नाही. भाजपा अशी म्हणाली की मनसेच्या वाट्याला आम्ही विधान परिषदेच्या आणि सभेच्या काही जागा देऊ, परंतु आता लोकसभेच्या काही जागा मिळू शकत नाही किंवा एकही जागा मिळू शकत नाही. मग येथे आपण मनसेची ताकद जास्त की वंचितची ताकद जास्त हे सुद्धा समजायला हवं सुद्धा की प्रकाश आंबेडकरांना त्यांना टोमणे देणं हे राजसाहेब ठाकरे यांनी तेव्हा काम केलं होतं. परंतु आता बौद्ध जनता किंवा इथला बहुजन वर्ग हेच म्हणतोय की राजसाहेब ठाकरे हे त्यावेळेला भाजपावरती टीका करत होते, इतक्या खालच्या पद्धतीने त्यावेळेला सुद्धा त्यांनी टीका केली होती. परंतु आता राजसाहेब ठाकरे हे त्याच भाजपाला जाऊन मिळतात आणि युती करायला बघतात. परंतु जर का आता त्यांना युतीमध्ये घेत नाहीत किंवा त्यांना एकही जागा देत जर का नाहीत तर
राजसाहेब ठाकरे यांची मनसे ही मतांच्या रूपाने किंवा त्यांना मतदानच होत नाही असं सुद्धा म्हणावं लागेल. म्हणूनच भाजपा त्यांना काही रिस्पॉन्स देत सुद्धा नाही. परंतु इकडे जर का म्हणायला जर का गेलं तर प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीने 3 वरून 4, 4 वरून 5, 5 वरून 8 जागा सुद्धा देऊ शकतात एवढी ताकद प्रकाश आंबेडकरांनी येथे महाविकास आघाडी बरोबर जर का युती जर का केली तर किंवा आघाडी जर का केली तर त्यांना एवढ्या जागा मिळू शकतात. अर्थात प्रकाश आंबेडकर यांची ताकद येथे किती आहे ही प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत ही 2019 ला दाखवून सुद्धा दिलेली आहे. परंतु राजसाहेब ठाकरे यांनी याच्या अगोदर सुद्धा जेव्हा त्यांचे 11, 12, 13 आमदार आले होते त्याच्यानंतर त्यांना 2019 ला सुद्धा काहीही मिळालं नाही. त्यांच्या मनसेचा एकच आमदार हा राजू पाटील हे कल्याण डोंबिवली मधून होते. त्याच्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद नाशिक ते मुंबईमध्ये सुद्धा कमी झाले आहे का असं सुद्धा म्हणावं लागेल. परंतु वंचित बहुजन आघाडीची आता ताकद वाढलेली आहे, जी 2019 ला जेवढी ताकद वंचित बहुजन आघाडीची होती त्याच्यापेक्षा जास्त ताकद ही आता वंचित बहुजन आघाडीची 2024 ला लोकसभेच्या तोंडावरती झालेली आहे. त्याच वेळेला ज्या वेळेला प्रकाश आंबेडकरांबरोबर टीका ज्या वेळेला माननीय राजसाहेब ठाकरे यांनी केली होती त्याच वेळेला प्रकाश आंबेडकरांनी काही प्रत्युत्तर सुद्धा केलं नव्हतं. परंतु आता तेच उत्तर हे राजसाहेब ठाकरे यांना देण्याची वेळ सुद्धा आलेली आहे की आम्ही कोणत्याही प्रकारची युतीमध्ये गेलो नाहीत किंवा महाविकास आघाडीमध्ये आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळत होत्या किंवा मिळणार होत्या सुद्धा, परंतु त्या आम्ही घेतल्या नाहीत. परंतु तुम्हाला एकही जागा ही महायुती अर्थात भाजपाने दिली सुद्धा नाही. त्याच्यामुळे ज्या वेळेला तुम्ही भाजपावाल्यांचे व्हिडिओ दाखवून या अवघ्या देशामध्ये हल्लाबोल माजवला होता त्याच वेळेला तुमचा लाव रे तो व्हिडिओ हा गाजला होता. परंतु आता तुमचे किती किती व्हिडिओ हे मीडिया समोर येतील तेव्हा तुम्ही लपव रे तो व्हिडिओ असं म्हणणार का, हेच या आजच्या व्हिडिओमधून जाणून घ्यायचं होतं. नक्की महायुतीमध्ये राजसाहेब ठाकरे यांना जागा देतील का, किंवा जर त्यांनी महाविकास आघाडीची वाट जर का पकडली जर का असती किंवा जर त्यांनी 2019 ला भाजपावरती हल्लाबोल जर का केला होता, एवन फक्त ठाकरे घराण्यामुळे जर का तुम्ही महाविकास आघाडीमध्ये जर का येत जर का नसाल किंवा जर तुम्ही महाविकास आघाडीमध्ये जर का गेले जर का असता तर तुम्हाला येथे जागा सुद्धा मिळाल्या असत्या. अर्थात 3 ते 4 जागा या महाविकास आघाडीने दिल्या सुद्धा असत्या. परंतु आता मनसेची जी काय हालत झालेली आहे किंवा मनसेच्या या मतांचा प्रभाव हा मनसेवरतीच होणार नाही तर महाविकास आघाडी आणि महायुती सुद्धा त्यांना सीट का देऊ शकेल. त्यांना युती किंवा महायुतीमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये हे वर्चस्व असणारे किंवा जास्त मतदान ज्या पक्षाचं आहे किंवा ज्या महाविकास आघाडीचा किंवा ज्या भाजपाचा आहे यांनी राजसाहेब ठाकरे यांना काही ना काहीतरी सीट देऊन महायुती किंवा महाविकास आघाडीमध्ये घ्यायला पाहिजे होतं. परंतु तसं काही झालंच नाही. मनसे आता एकटे लढणार का किंवा ते लाव रे तो व्हिडिओ हे संकल्पना पुन्हा एकदा अंमलात आणणार का, परंतु ते अंमलात आणण्याची आता वेळ सुद्धा निघून गेलेली आहे. कारण आता कोणत्या सभा किंवा कोणत्याही प्रकारचा अपप्रचार करता येणार नाही, कारण आचारसंहिता चालू सुद्धा झालेली आहे. नक्की तुम्हाला याविषयी काय वाटतंय तुम्ही आम्हाला एक कमेंट करून सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय. तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.